महाराष्ट्र सरकारकडून बांधकाम कामगारांसाठी विविध फायदेशीर सरकारी योजना राबवल्या जातात. बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध फायदेशीर योजनांपैकी एक योजना म्हणजे बांधकाम कामगार भांडी योजना. या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. या योजनेअंतर्गत सरकारकडून बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच देण्यात येतो आणि विशेष म्हणजे बांधकाम कामगारांना हा भांडी संच पूर्णपणे मोफत मिळतो. त्यासाठी काहीच पैसे भरावे लागत नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ बांधकाम कामगार नोंदणी करणे आवश्यक आहे. फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळतो आणि ही नोंदणी करण्यासाठीचा खर्च फक्त 1 रुपया आहे. समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर 2 डिसेंबर पासून बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच वितरणास सुरुवात होणार आहे. कुणाला मिळणार याचा लाभ? ज्या बांधकाम कामगारांनी याआधी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे व ज्यांनी बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यातील ज्या कामगारांचे अर्ज पात्र ठरले आहेत त्यांना 2 डिसेंबर पासून मोफत भांडी संच मिळण्यास सुरुवात होईल. जर तुम्ही बांधकाम कामगार असाल व तुम्ही अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल, तर लवकरात लवकर बांधकाम कामगार नोंदणी करा व भांडी योजनेसाठी अर्ज करा, म्हणजेच तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळू शकेल. बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची? सर्वप्रथम बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. नंतर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रसिद्ध फॉर्म वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा अर्ज पात्र झाला की 1 रुपया पेमेंट करून अर्ज सक्रिय करा. मोफत भांडी योजनेसाठी अर्ज कसा करावा? बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येतो. जर एकापेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी मोफत भांडी योजनेसाठी अर्ज केला असेल, तर अशा परिस्थितीत बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी समक्ष बोलविले जाते आणि त्यांचे आधार बिएमड केले जाते. त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरला तर तुम्हाला बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचा लाभ मिळतो. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.